असं आहे, एका बाजूला कोट्यावधी माणसांचा हा देश आणि एका बाजूला फक्त एक माणूस, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जरा कल्पना करा चित्राची. एकीकडे कोट्यावधी माणसं, एकीकडे एक माणूस. बरोबरी होईल का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. बरोबरी होईल का? प्रतिसाद द्या, हो किंवा नाही. संख्येच्या बळावर बरोबरी होईल का? नाही होणार. मग एवढ्या लोकांसाठी, एवढ्या लोकांच्या समोर एक माणूस कसा काय आपलं म्हणणं मांडू शकतो? ते बाबासाहेबांनी ती किमया करून दाखवलेली आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी त्यांचं गुण वर्णन करीत आहोत. परदेशातून उच्च पदव्या संपादन करून बाबासाहेब जेव्हा भारतात परत आले, लहानपणापासून त्यांना जातीयतेचे चटके बसले. हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तो सगळा उद्रेक त्यांच्या मनात होता. त्यांना जर वाटलं असतं मोठ्या पदाची नोकरी, मोठ्या पदावर कुठलंही मोठं पद ते हस्तगत करू शकले असते, परंतु त्यांचं लक्ष ज्या समाजात त्यांनी जन्म घेतला, या तळागाळातल्या लोकांच्या सोबत त्यांची नाळ जुळलेली असावी कदाचित. या समाजातील उच्चवर्णीय आणि खालच्या जातीतील, खालच्या तळागाळातील लोक, अशी संरचना या समाजात होती. आजही काही प्रमाणात याचे चटके आपल्याला बसतात. तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या कार्याची सुरुवात कशी केली असेल? आज आपल्याला सगळं आयतं ताट मिळालेलं आहे, म्हणून आपण आपल्या घरामध्ये खुशाल आहोत. परंतु त्या काळामध्ये ज्या माणसाला जीवन जगण्याचा अधिकारच नव्हता, त्या माणसाला हाताशी धरून चळवळ उभी करायची काय साधी खायची गोष्ट आहे का? आदरणीय राहुल अशोक हनवते उमरखेड यांच्याकडून 100 रुपयाचं धम्मदान आलेलं आहे. ज्याला जीवनातील सगळ्या गोष्टींपासून वंचित करण्यात आलेलं होतं, अशा माणसाला तळागाळातून वर ओढण्यासाठी बाबासाहेबांना किती अपार कष्ट करावे लागले असतील. काय केलं असेल त्यांनी? परदेशातून डिग्र्या घेऊन आल्यानंतर त्यांच्या प्रवासाचा झंझावात सुरू झाला. गावोगावी सभा संमेलनं त्यांनी घेतली आणि आपल्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. सांगितलं पहिले, पहा राष्ट्रीय नेतृत्व करणारे लोक कसे असतात पहा. ग्रास रूट पासून, खालच्या स्तरापासून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. काही खायची गोष्ट नव्हती त्या काळामध्ये. अरे वळसणीला कुणाच्या उभ्या राहायची तुमची हिंमत होती का? नाही. त्या काळामध्ये या अस्पृश्य माणसाला सोबत घेऊन बाबासाहेबांनी सभा संमेलनाद्वारे त्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांच्या भाषणात अशी जादू होती की लोक त्यांचे विचार ऐकून थक्क व्हायचे. शिक्षणाचा तर गंध नसायचा त्यावेळेला. आता तर आम्ही सगळे शिकले सवरलेलो आहेत, जास्त सांगण्याची आम्हाला जास्त गरज पडते. त्या काळातले लोक कसे असतील? काय देत होते बाबासाहेब त्यांना? ते काय बोलले? मी बंधूंनो, मी सांगतो त्या मार्गाने चला. बंधूंनो, मी सांगतो त्या मार्गाने चला, त्यातच तुमचे कल्याण आहे. आणि जर समजा मी या कार्यामध्ये अपयशी ठरलो तर मी स्वतःला गोळ्या झाडून घेईन. एवढी मोठी भीष्म प्रतिज्ञा करणार कोणी नेता तुम्हाला दिसला काय? 5 वर्ष लोक निवडून देतात, तो कधी येत नाही तुमच्या दरवाजात. हे बाबासाहेब लोकांना सांगतात, अरे मी सांगतो त्या मार्गाने चला माझ्या भावांनो, माझ्या बंधूंनो. आणि अशा रीतीने सारा देश त्यांनी पिंजून काढला
जिथे जिथे वाड्या असतील, वस्त्या असतील, महारांच्या मांगांच्या अनेक वेठबिगारांच्या त्या ठिकाणी बाबासाहेब पोचले आणि त्यांना समजावून सांगू लागले. काय सांगू लागले? एक एक शब्द नीट ऐकून आपण जतन करून ठेवावा अशी आपणास विनंती करतो. हे गाणं जे आहे हे पहिल्यांदा स्टेजवर घेत आहे मी. याच्या अगोदर कुठं गायलेलं नाही आहे, म्हणून काही चुका झाल्यास तर या सिस्टरला जरा माफ करून टाका. हे भीमगर्जनेचे रणशिंग फुंकिले तू आणि मृतावतात नव प्राण होतिले तू. फुटके नशीब घेऊन जगणारी माणस ती, श्वाना परी भुकेने मरणारी माणस ती. डोळ्यात वेदनांचे प्रतिबिंब पाहिले तू कशाला. ती मंदिरेच नाही जाता तुम्ही कशाला. देवाधिकांचे खोटे हे बिंग फोडिले तू आणि मृतावतात नव प्राण होतिले तू. कसे जगावे अन कोठे जन्म घ्यावे माझ्या हातात आहे, पण मी कसे जगावे. हे धर्म संग्राचे रणक्रंद जिंकिले तू आणि मृतावतात नव प्राण होतिले तू. संविधान बनवुनिया देशास अर्पिले तू. धर्मांतरास करुनी बुद्धास प्रार्थिले तू. हे ध्येय जीवनाचे उत्तुंग गाठिले तू आणि मृतावतात नव प्राण होतिले तू. आणि म्हणून बाबासाहेब काय म्हणतात बघा की बंधूंनो, मी सांगतो त्या मार्गाने तुम्ही चला, मी तुमचं कल्याण करेल. आणि मी जर असं करू शकलो नाही तर मी स्वतःला गोडी झाडून घे. म्हणून कवी मिलिंद जाधव काय म्हणतात बघा. माझ्या प्रिय बांधवांनो, माझ्या प्रिय बांधवांनो सुटीने चला. माझ्या प्रिय बांधवांनो सुटीने चला. दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला. माझ्या प्रिय बांधवांनो सुटीने चला. दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला. माझ्या प्रिय बांधवांनो सुटीने चला. दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला.
अपयशी जर का ठरलो तुम्हा सांगतो बंदुकीने मी खाली न गोळी मला माझ्या प्रिय बांधवानो सुटीने चला दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला अपयशी जर का ठरलो तुम्हा सांगतो अपयशी जर का ठरलो सांगतो बंदुकीने मी खाली न गोळी मला माझ्या प्रिय बांधवानो सुटीने चला दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला माझ्या प्रिय बांधवानो सुटीने चला दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला त्या काळात आपले लोक मेलेल्या ढोराचे मांस खायचे मेलेले ढोर ओढून आणायचे त्यांना बाबासाहेबांनी सांगितलं असले घाणेरडे काम तुम्ही करता म्हणून लोक तुम्हाला जवळ बसू देत नाहीत म्हणून बाबासाहेब काय म्हणतात बघा दारू ताडी तुम्ही तोंडी लावू नका दारू ताडी तुम्ही तोंडी लावू नका दारू ताडी तुम्ही तोंडी लावू नका मेलेल्या ढोराचे मांस खाऊ नका मेलेल्या ढोराचे मांस खाऊ नका बाबासाहेब म्हणतात बारा पलुते आणि त्यांची हुजरे गिरी बारा पलुते आणि त्यांची हुजरे गिरी या गुलामी सलामी पसंत मला बारा पलुते आणि त्यांची हुजरे गिरी या गुलामी सलामी पसंत मला माझ्या प्रिय बांधवानो सुटीने चला दाखवीन मी तुम्हाला तो मार्ग भला अस्पृश्य स्त्रिया हातभर बांगड्या गळाभर माळा घालायच्या बाबासाहेबांनी म्हणून त्यांची ओळख अस्पृश्य आहे अशी व्हायची बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्ही असले माळ गळाभर घालू नका हातभर बांगड्या घालू नका घालायचंच असेल तर एखादा छोटासा दागिना तुम्ही घाला म्हणून बाबासाहेब काय म्हणतात बघा नकली गिलिटाचे दागिने घालू नका नकली गिलिटाचे दागिने घालू नका नकली गिलिटाचे दागिने घालू नका वाडगे गाडगे झाडू बांधू नका वाडगे गाडगे झाडू बांधू नका वाडगे गाडगे झाडू बांधू नका मग बाबासाहेबांनी काय सांगितलं बाबासाहेब म्हणतात साधी राहणी आणि साधा परिधान हा साधी राहणी आणि साधा
नुकत्याच या ठिकाणी आमचे दादासाहेब गायकवाड, सुरेश दादा, नांदेडकरांशी आमचा जर परिचय कोणी करून दिला असेल तो सुरेश दादांनी करून दिलेला आहे. त्यांनी आम्हाला नांदेडमध्ये पाचारण केलं. जाधव सर, तुम्ही नांदेडमध्ये या, जनता तुमची वाट पाहते, आणि म्हणून मी त्यांना आदरपूर्वक जय भीम करतो सर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ. माझ्या प्रिय त्या काळात अस्पृश्यांना असं वाटायचं की आम्हीच पापी आहोत, म्हणून आम्ही अस्पृश्यात जन्म घेतलेला आहे, हे आमचे कर्माचे भोग आहेत. पण बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं, त्यांना समजावलं, नाही, हे तुमच्या कर्माचे भोग नाही, तर हे माणसांनी माणसावर केलेले अत्याचार आहेत. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात बघा, नाही कर्माचे भोग उरी घाव हा, नाही कर्माचे भोग उरी घाव हा, नाही कर्माचे भोग उरी घाव हा, माणसाने रचला कुटील डाव हा, माणसाने रचला कुटील डाव हा, माणसाने रचला कुटील डाव हा. चार वर्णात माणूस हा पांगला, चार वर्णात माणूस हा पांगला. मनु महाराजांनी 4 वर्णात मनुष्याचे वर्गीकरण केले होते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात, 4 वर्णात माणूस हा पांगला, 4 वर्णात माणूस हा पांगला, रामनुची ही खेडी पसंत बरा, 4 वर्णात माणूस हा पांगला, रामनुची ही खेडी पसंत बरा, 4 वर्णात माणूस हा पांगला, रामनुची ही खेडी पसंत बरा. श्रेष्ठ धर्म असेल. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी नागपूरच्या पवित्र दीक्षा भूमीवर लाखो अनुयायांना बुद्ध धम्म दिला. आणि म्हणून तो शेवटच्या कडव्यात कवी काय म्हणतात, वागणे बोलणे चालणे चांगले, वागणे बोलणे चालणे चांगले, वागणे बोलणे चालणे चांगले, बुद्ध धर्माची चाखूया गोड फळे, बुद्ध धर्माची चाखूया गोड फळे, बुद्ध धर्माची चाखूया गोड फळे. मानवाच्या हिताच्या सुखाच्या आशा, मानवाच्या हिताच्या सुखाच्या आशा, बुद्ध गाथेच्या ओळी पसंत